नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे टेक बाय कुणाल यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघितलं आहोत इराशन सोराबा. तर मित्रांनो, या व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर मित्रांनो, इथे आपला गाईड ड्युटी आहे सिर्फ हा प्रश्न चालू झालेला आहे. तर याच्यामधला पहिला प्रश्न हे आपण चालू केलेला आहे मित्रांनो. तर इथे आपल्याला मित्रांनो हे इले कट करतो मित्रांनो. तर पहिले आपल्याला इथं नेट जो लागते मित्रांनो. तर मी हे हॉटस्पॉट जोडला मित्रांनो, कारण हे नेटचा प्रश्न आहे ना, म्हणून मी हॉटस्पॉट जोडला. आणि मग त्यानंतर इथं हे त्याकडं इथून जातं आणि इथं वर्ड टाईप करत आणि वर्ड उघडायचं मित्रांनो. आणि इथे मित्रांनो हे व्हॉलंटियर सर्व्हिसले कॉपी करतात कंट्रोल+ दाबून आणि इथं सर्च हे आयकॉन दिसतं इथं पेस्ट करायचं मित्रांनो. आणि इथं सर्च करायचं अशा प्रकारे दाखवतं मित्रांनो. तर हे झालेलं आहे सर्च. इथं रीड करायचं अशा प्रकारे रीड. आणि आता हे होत आहे मित्रांनो, झालं. आता सबमिट मार्क मित्रांनो. तर हे आता बरोबर आलेलं आहे. तर आता हे दुसरा प्रश्न चालू झालेला आहे मित्रांनो. हे दुसरा प्रश्न चालू केला. तर मित्रांनो, इथे आपल्या फाईलमध्ये लागते सेव्हवर लागते डेस्कटॉप. आणि इथे डेस्कटॉपला सिलेक्ट करायचे डेस्कटॉप. आणि इथं इनोव्हलप ते शेड्यूल हे कॉपी करायचे कंट्रोल+ दाबून. मित्रांनो हे इथं कंट्रोल+V दाबून पेस्ट करायचे आणि मग सेव्ह करायचे, मग सबमिट मित्रांनो. ओके. आता हे तिसरा प्रश्न मित्रांनो. तर इथे आपल्याला फाईल टाईपमध्ये जाते, मग एक्सपोर्टमध्ये जाते, मग हे क्रिएट PDF SPS मध्ये जाते, मग पब्लिश करायचे मित्रांनो. ओके, यस. आणि मग सबमिट मारा. मग थोडा वेळ वाट पाहते, मग सबमिट मागते पब्लिश झाल्यावर मित्रांनो. हे आता चौथा प्रश्न मित्रांनो.
याला कट करून टाकू मित्रांनो. तर इथं आपण खिडकीच्या आकडे जे पैसे जाऊ आणि वर्ड टाईप करू मित्रांनो. वर्ड हे उघडलं. आता हे ब्लँक डॉक्युमेंट घ्यायचं मित्रांनो. ब्लँक डॉक्युमेंट फाईल म्हणतात न्यू, मग ब्लँक डॉक्युमेंट. बस झाला मित्रांनो प्रश्न सबमिट. हे 4 प्रश्न झाले. आता हे 5वा प्रश्न. फाईल म्हणतात वर डेस्कटॉप ते लेबल डिझाईन कॉपी Ctrl+C दाबून मित्रांनो. आणि इथं Ctrl+V दाबून आणि पेस्ट करायचं मित्रांनो. Ctrl+V ते झालं मित्रांनो. हे 6वा प्रश्न चालू झालेला आहे मित्रांनो. तर याच्यासाठी आपल्याला ड्रॉ टॅब मध्ये लागते. ड्रॉ आणि इथं हे ॲड पेनवर जाते, पेन घ्या लागते, इथे थिकनेस निवडा लागते आणि इथं कलर घ्यायचे. आणि हे इथं रॅक्टेंगल काढा म्हटलेलं आहे. हे थोडं आपलं किती झालं रॅक्टेंगल इन एम्प्टी त्याचा का डबल लावतो मित्रांनो. मित्रांनो इथं ड्रॉवर लागते. इथे हे पेनीवर क्लिक करता. हे रॅक्टेंगल काढायचं. इथं असं खाली स्पेसमध्ये रॅक्टेंगल काढायचा. खाली स्पेसमध्ये म्हणजे असे रिकामी जागेत नाही तर काय नका. इथं ड्रॉ टॅब उघडावं लागते मित्रांनो. ड्रॉ टॅब पण इथं हे पहिले हे Ctrl+C दाबून इथं हे पेस्ट करून टाकते मित्रांनो. Ctrl+V हे झालं. तर हे कुठं पहिलेच हे राहते तर काही हरकत नाही, पण कुठं टाकायला लागते आपल्याला. Ctrl+V इथं डबल ड्रॉवर गेलो तर पहिले आपण हे डिलीट करून टाकू. मग ॲड पेन, हायलायटर आणि इथून थिकनेस निवडायची थिकनेस आणि मग त्यानंतर कलर निवडायचा आणि मग येले हायलाइट कर. आय थिंक बिफोर आय रीडले हायलाइट करायचं. मग सबमिट. हे आता 8वा प्रश्न मित्रांनो. तर इथं आपल्याला डिझाईन नंतर कलर इथं मर्क्यू कलर घ्यायचे इथं आणि मग सबमिट मार्किंग करणे. आणि ह्याचा 9वा प्रश्न. इथं आपल्याला रेफरन्स लागते. रेफरन्स आणि इथं ॲड न्यू प्लेस होल्डर ओके. इथं ॲड न्यू सोर्स आणि इथं काही टाकून ओके ओके कट आणि मग सबमिट मारा मित्रांनो. हे बरोबर आलं. आता हे 10वा प्रश्न. तर मित्रांनो इथे आपल्याला लेआउट मध्ये लागते. लेआउट मध्ये 10 पेटी तुम्ही कॉपी करू शकता मित्रांनो. किंवा लेआउट मध्ये घ्या तर ऑप्शन नाही काही. इथं स्वतःहून 10 पेटी लिहायचं मित्रांनो. 10 पेटी अशा प्रकारे 10 पेटी तुम्ही माझ्या मित्रांनो. ओके येत आहे. आणि एक्झाम केलं मित्रांनो तर पाहू शकता मित्र 100 पडले आहे मित्रांनो. तर मित्रांनो गाईड व्हिडिओ शेड्यूल पण 100 पडले. आता कसे शेड्यूल हा प्रश्न चालू केलेला आहे मित्रांनो. यस ओके. आणि हे स्टार्ट झालं मित्रांनो. आता आपल्याला 1 मिनिटापर्यंत थांबावे लागेल मित्रांनो. मग हे सबमिट येते नाही तर मग येत नाही मित्रांनो. 1
एका मिनिटापर्यंत थांबावेच लागेल. तर इथे मित्रांनो आय एम ॲक्टिव्ह करा मित्रांनो. आय एम ॲक्टिव्ह मग अजून थांबा ॲक्टिव्ह. तर मित्रांनो इथे आपले हे 1 मिनिट कंप्लीट व्हायला आलं. तर आता हे सबमिट करतो मित्रांनो आणि ओके. तर हे आता हे मित्रांनो सबमिट व्हायला आता मित्रांनो. आता हे सबमिट झालं. आता इथं हे बोले अकराचे ऑन करा तर नियत दिसते. मग त्या फाईलमध्ये अशी हे वर्डची किंवा एक्सेलची अशी फाईल निवडायची मित्रांनो आणि मग सेव्ह करायची. फोल्डर निवडायचं नाही मित्रांनो, फोल्डर सिलेक्ट होत नाही तर फाईलच निवडायची. अशी फोल्डर काय सिम्युलेशन क्वेश्चन चालू केलेलं आहे मित्रांनो आपण. नेक्स्ट स्टार्ट करतो मित्रांनो. स्टार्ट. तर इथे आपल्याला मित्रांनो इथे डबल एक आपण प्रश्न पाहून घेऊ. तर मित्रांनो इथे आपलं सर्च करायचं असे बघायचं आणि इथं हे सर्टिफिकेट ऑफ पार्टिशन एल करायचे. याला आपण ते कट करून टाकू आणि इथं क्रिएट करायचं मित्रांनो. क्रिएट झाला आता मित्रांनो. हे दुसरा प्रश्न चालू झालेला आहे मित्रांनो. स्टार्ट. इथे आपल्याला गुगल क्रोमवर जावे लागेल. इथे सर्च करायचं. पहिलंच office.com क्लिक करायचं. मग टेम्पलेट म्हणून जातं मित्रांनो. तर हे प्रश्न पण सुद्धा आपला झालेला आहे मित्रांनो. तर इथे येस आय एम आणि एंड एक्झाम केला आणि ओके. तर पाहू शकता मित्रांनो 100 पैकी 100 पडलेले आहे.